लव्ह जिहाद विरोधी कायदा आणण्यासाठी सरकारी स्तरावरती सध्या हालचाली सुरू करण्यात आल्यात। पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या 2 ते 3 बैठका संपन्न झाल्यात। लव्ह जिहाद विरोधी कायद्याचा पहिला ड्राफ्ट विधी आणि न्याय विभागाकडे असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। कायदा संवेदनशील असल्याने सरकारकडून बारीक निरीक्षणे लक्षात घेत सावध पावलं टाकली जात आहेत। देशातल्या इतर राज्यांमध्ये तयार झालेल्या धर्मांतर विरोधी कायद्याचाही विशेष समितीकडून अभ्यास केला जातोय। पुढील अधिवेशन काळात लव्ह जिहाद संदर्भातलं विधेयक मंजुरीसाठी येण्याची शक्यता आहे। दरम्यान या संदर्भात गृहराज्यमंत्री पंकज भोयर काय म्हणालेत पाहूया। जबरदस्तीने होणारा धर्मांतर याच्यावर कुठेतरी आळा घातला गेला पाहिजे, त्याच्यावर बंदी आली पाहिजे। याच्याकरता धर्मांतर बंदीचा कायदा आपण त्या ठिकाणी लवकरच आणतो आहे, परंतु याची भीती दुसऱ्या कोणी त्या ठिकाणी बाळगण्याचं कारण नाही। जर का कोणी जबरदस्तीने त्या ठिकाणी धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर त्या ठिकाणी कायदा आणून कठोर कारवाई करण्यात येईल। तर लव्ह जिहाद कायद्यासंदर्भात सरकारी पातळीवरती नेमक्या काय हालचाली सुरू आहेत पाहूया। पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या 2 ते 3 बैठका झाल्यात। कायद्याचा पहिला मसुदा विधी आणि न्याय विभागाकडे गेल्याची माहिती आहे। इतर राज्यांमधील धर्मांतर विरोधी कायद्याचाही समितीकडून अभ्यास केला जातो। उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानातील कायद्याचा अभ्यास केला जातो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।